बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि या निमित्तानं मराठा नेते मनोज जरांगे यांनी परळीमध्ये मोठे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। संतोष देशमुख यांची क्रूर हत्या घडवून आणल्याचं म्हणत जरांगेंनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी पुन्हा एकदा केलेली आहे। तसंच की या मानसिकता नेमकी काय आहे, परळीवाला असं का करतो हे सरकारनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमची तर त्यावेळेची अशी इच्छा होती की 1 वर्ष पण नाही, परंतु कुटुंबाकडे बघून न्यायाच्या अपेक्षेनं गोरगरीब जे डोळे लावून मुख्यमंत्र्याकडे बसला होता, त्यांना सगळ्यांना आशा होती की चला ठीक आहे, 1 वर्षात कवाना सगळे फासावरती नक्की लटकतील, परंतु आणखीनही त्याच्यात दिरंगाईची। तुम्हाला एक इतकी क्रूर हत्या करणारा सापडत नाही, म्हणजे तुमच्यासाठी आणखीन परळीवालाच महत्त्वाचा आहे का? आरोपी महत्त्वाचा नाही आहे का सरकारचा? कारण तो जर धरला ना, याच्यात तो पण येतोय, कारण त्याला सुद्धा फोन लावले ते सरकार पक्षात अजितदादाकडे असणारा तो परळीवाला, त्यांनी काही लोकांना असं पेरून ठेवलंय, नाही म्हणायचं सांगितलंय की तुम्ही म्हणा आपला माणूस सुटणार आहे। आता ह्यो असं का घडून आणतोय ह्यो परळीवाला सरकारमध्ये फडणवीसांच्या राहून? हे सरकारनं शोधायला पाहिजे की तो असे स्टेटमेंट का करतो सरकार अडचणीत येण्याची। त्यांच्या सरकार पक्षात एक आमदार आहे अजितदादांचा, काय म्हणते त्याला, तो स्टार पंक्चर, तो त्यांनी एक स्टार पंक्चर केलेला आहे। त्याच्या माध्यमातून ना या प्रकरणाला सरकारच्या सगळ्या म्हणण्यानुसार तो यंत्रणा चालवतोय असं याच्यात दिसते, कारण 1 वर्ष लागलं याला। आणि अशा क्रूर लोकांना जर सांभाळत असतात तर आम्हाला राग येणारच ना अजितदादाचा। का अजितदादाचा आमचा काय बांधाला बांध आहे म्हणून त्यांचा राग येतोय? तुम्ही चुकीच्या माणसाला जवळ घ्यायला लागलात म्हणून अजितदादाचा आम्हाला राग यायला लागला। तर देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला। त्यानंतर थेटपणे चर्चेसाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू स्वतः धनंजय देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत। धनंजयजी 1 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे, अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे। दरवेळेला आपण लोकशाहीच्या माध्यमातून अनेक मुद्दे उपस्थित केले, मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा ही कायम आहे। मनोज जरांगे पाटील भेटले, त्यांनी देखील अनेक प्रकारचे आरोप केले। सरकारकडून असलेल्या अपेक्षांवरती थेट चर्चा करूयात, कारण वर्षभरानंतर पुन्हा आपल्याला त्याच मुद्द्यावरती आणि त्याच लढाईसाठी लढावं लागतंय। आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याच आपण करतोय। न्यायाची लढाई एकदम विनम्रपणे लढतोय, परंतु ह्या म्हणजे जी सहनशीलता आहे त्याचा अंत कोणी बघितला नाही पाहिजे। कारण एवढी मोठी हत्या झाली, माझा भाऊ कायमचा हिरावून ह्या लोकांनी न्याला। दुर्दैव ह्या गोष्टीला वाटतंय की त्याच समर्थन करणारे काही लोकप्रतिनिधी आहेत, त्याला बरोबर म्हणणारे काही लोकप्रतिनिधी आहेत, आणि ते जाहीर सभेत सरळ बोलून जातात की त्या व्यक्तीची आठवण होतीये। जर या क्रूरकर्मी लोकांना जर ह्यांनी झटकवलं असतं, ह्यांनी चूक केली म्हणले असते, तर खऱ्या अर्थानं ते साहजिक होतं। परंतु ह्यांना देशमुख कुटुंबियाची जी वैभवी आहे, जी लहान लेकर आहेत, सगळे आई आहे माझी, वृद्ध झालेले आई वडील आहेत माझे, त्यांचा विचार या लोकांनी कधी केला नाही। या क्रूरकर्मी लोकांचा विचार यांना जास्त येतोय। आम्ही तर लढाई जी न्यायाची आहे ती लढतोय। न्यायाची लढाई लढताना सगळे तुम्ही प्रसार माध्यम असतील, सामाजिक कार्यातील सगळे लोक असतील, काही लोकप्रतिनिधी असतील, ते लढतायत म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय। परंतु आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा। आम्हाला लवकरात लवकर न्याय नाही दिला तर पुढचा काय पवित्रा असेल आमच्या गावाचा, देशमुख कुटुंबियाचा, भाऊ म्हणून माझा, तर त्याचा विचार खरंच केला पाहिजे। आणि आम्ही कुठेतरी हात जोडून विनंती करतोय की लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा। जो फरार आरोपी आहे त्याला पकडण्यात यावं। सगळ्या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेऊन पुढं जितक्या लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही एक आशा व्यक्त करतोय, आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी आशा व्यक्त करतोय। बरोबर आहे। मात्र धनंजयजी, ज्या प्रकारचं वक्तव्य अगदी काही दिवसांपूर्वी जाहीर सभेमध्ये करण्यात आलेलं होतं, मला आठवण येते, हे म्हटल्यानंतर किती तिळपापड झालेला होता आपला या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर। कारण माध्यमांनी देखील या संदर्भातल्या बातम्या लगेचच चालवलेल्या होत्या। ती व्यक्ती कोण हे शोधून काढण्याचाही प्रयत्न झाला, मात्र इतकं बेताल वक्तव्य जर एखादा नेता करत असेल तर मग काय? नाही, विचारशक्तीची त्या कीव येते। कारण का इलेक्शन लागलेलं असताना
त्याचे मोठ्या प्रमाणात समर्थक असतील, ज्याची आठवण येते त्याचे, त्या समर्थकाचं म्हणजे वोटिंग म्हणा किंवा त्याचं समर्थन म्हणा, ज्या काही त्यांच्या राजकीय त्यांची ताकद आहे तिथे, त्या राजकीय ताकदीला जावं त्यासाठी ते केलेलं वाक्य असावं असा माझा अंदाज आहे. परंतु त्या व्यक्तीनं चुकीला चूक जर म्हणलं असतं किंवा देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा म्हणून जर काही प्रयत्न केले असते, तर साहजिक होतं. परंतु ते लोकप्रतिनिधी माझ्या हिशोबानं लोकप्रतिनिधी नाहीत. कारण अत्यंत चुकीचं, चुकीला समर्थन करणारं आणि सगळे हे जे खून खराबा झालाय, हे फक्त गाव आमचं खंबीर होतं, गावाची खंबीर साथ होती. गावानं महाराष्ट्राला दाखवलं आणि महाराष्ट्र सगळा उभा राहिला. सगळ्या जाती धर्मातील लोक इथं उभा राहिले. नाहीतर यांनी कित्येक खून पचवलेले आहेत, कित्येक लैंगिक शोषण झालेलं आहे, कित्येक जागेवर आर्थिक शोषण झालेलं आहे आणि हे सगळं सर्वश्रुत आहे. या सगळ्या गोष्टी कोर्टाला माहिती आहेत. ज्या पक्षाचं काम आता साहजिकच या खुनाचा सगळा कट कारस्थान हे राष्ट्रवादी पक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या जर ऑफिसमध्ये होत असेल तर किती गांभीर्याची गोष्ट आहे ही. त्याला अटक करणे, त्याला शिक्षा देणेच नव्हे तर अजितदादांना ही गोष्ट लक्षात घ्यायचं काम आहे की तो तालुका प्रमुख कशा पद्धतीनं तिथं मिटिंगा घ्यायचा. पण दुर्दैव असं आहे की काय माहित नाही, पण कशात ह्या सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत. मध्यंतरी मी या गोष्टीची विचारपूस करण्यासाठी भेट देखील अजितदादांची घेणार आहे. सगळ्या गोष्टी मांडणार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी एकदम अशा आहेत, कोर्टात देखील आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सिम्बॉल असलेल्या गाड्या येतात. आम्ही त्याचे शूटिंग करून ठेवलेले आहेत. जर अजितदादा हे वाद्याचे पक्के आहेत, ते जर म्हणले दाखवा व्हिडिओ किंवा दाखवा, तर ते सीसीटीव्ही त्यांनी तपासले, त्यांना सगळं बघायला मिळेल त्याच्यामध्ये. कशा पद्धतीने गाड्या येतात, कशा पद्धतीने हे लोक पक्षाचा राजकीय आश्रय घेऊन आम्हाला भीतीयुक्त वातावरण तयार करायचा कोर्टात म्हणजे प्रयत्न करतात. ह्या सगळ्या गोष्टी ते बघितले तर त्यांना डोळ्यावर विश्वास नाही बसणार. बरोबर आहे. वर्षभरानंतरही असलेली न्यायाची प्रतीक्षा आणि त्यासाठी अक्षरशः डोळ्यात तेल घालून देत असलेला पहारा खरोखर वाखाणण्याजोगा आहे. धन्यवाद धनंजयजी, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि वर्षभरानंतरही जे तुमचं आवाहन आहे ते पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूयात. खरं तर जरांगेंनी अजित पवारांबद्दलही एक नाराजी व्यक्त केलेली होती, जी आपण मगाशी ऐकली. मात्र चुकीच्या माणसांना जवळ केलं असल्याचं अजित पवारांनी असा थेट आरोप त्यांनी देखील केला. त्याचाच पुनरुच्चार पुन्हा एकदा धनंजय देशमुख आपल्याशी बोलताना करताना दिसून आलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.